मग काय विचार केलास कादंबरी? मी इथून कधी जायला निघेन असं मला झालं आहे, पण तसं वाटणं साहजिक आहे तुला. पण माझा विचार असा होता, मी ही आलेली चांगल्या पगाराची जागा पत्करावी असाच ना? कादंबरीने किंचित लढिवाळपणाने कसेल साहेबांना मध्येच थांबवून म्हटले. होय, तू म्हणतेस तसेच, कसेल साहेब किंचित स्मित करीत म्हणाले. अनायासी आलेली ही नोकरीची संधी खरोखरच तू दवडू नयेस. का म्हणशील तर मी तुला असे सांगेन की इथे आल्यासारखी तू MD ही झालीस. आता त्या ज्ञानाबरोबर व्यवहारी जगात त्याचा उपयोग कसा करायचा हे तुला इथल्या अनुभवाने कळणार आहे. तेव्हा हा लाभही चांगलाच नाही का? शिवाय काय पप्पा? कादंबरीच्या मनात त्यांच्या पुढील विचारांची नीटपणे कल्पना न येऊन तिने पुन्हा मध्येच विचारले. ज्या ज्ञान संपादनासाठी मी इथे आले ते मिळाल्यानंतर त्याचा व्यावहारिक उपयोग करायला शिकण्याकरता, प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता मी परत जायची जितकी गडबड करते तितकीच उत्सुकता मला राहण्याविषयी दाखवली पाहिजे हे मला कबूल आहे. हे कबूल आहे ना? मग त्याबरोबर असेही मनात आण की आपण आपला दिला तसाच गोड सहवास या वृद्ध पित्याला देऊन जाताना 5-25 हजारांची मिळकतही बरोबर न्यावी. हसू नकोस अशी. आम्ही केवळ संपत्ती मिळवण्याकरता हिंदुस्थानात जाऊन राहतो ना? तर मग आमच्या इकडे येऊन तुला आमच्यापेक्षाही अधिक लाभ झाला तर त्यात तुला, तुझ्या वडिलांना आणि नातलगांना आनंद आणि अभिमान नाही का वाटणार? अनुभवाच्या ज्ञानाकरता आणि आपल्यासारख्या प्रेमळ पित्यासमान पूज्य वडिलांच्या सहवासाच्या आनंदाकरता मला आणखी इथे राहावे असे मनात येते. पण पप्पा, वडिलांच्या मिळकतीची ही कसली नवीनच कल्पना काढली तुम्ही? मिळकतीच्या आशेने मी इथे आणखी 1 वर्ष राहू? मला मिळकतीची काही जरुरी आहे असे नाही वाटत. माझ्या घरी माझ्या बाबांनी मला काय कमी ठेवले आहे? पण हे माहीत नाही का आपल्याला? मग मलाच आणखी मिळकत कशाला मिळवायला पाहिजे? मिळकत मिळवायला कशाला पाहिजे हा तुझा प्रश्न काहीसा बरोबर, पण त्याबरोबर पुष्कळसा गमतीचा आहे, नाही का? कसेल साहेब गंभीर हास्य करीत कादंबरीकडे मनोहर वात्सल्याने पाहत म्हणाले. कादंबरी, मिळवता आलेली मिळकत वाया गेल्याचे कधी कुठे ऐकले आहेस का तू? तुझ्या घरी अलोट संपत्ती आहे, गोष्ट कबूल. पण तुझ्या मिळकतीची जर त्यात भर पडली. बाकी अलीकडे तुझ्याशी बोलायचे म्हणजे मला थोडे विचारपूर्वकच बोलावे लागते, कारण तू ज्ञानी आहेस, त्यातून MD. तेव्हा आम्हा म्हाताऱ्यांना शब्दात केव्हा पकडशील हे कळणारही नाही. पण ते असो. संपत्तीचा उपयोग तुला अनेक चांगल्या सत्कृत्यांकडे ती संपत्ती खर्चता येईल. मिळवलेला पैसा मुलाबाळांच्या कामी. काय मुलाबाळांच्या? कुणाच्या मुलाबाळांच्या पप्पा? कादंबरीने आश्चर्याने विचारले. का? तुला त्यात आश्चर्य कसले वाटले कादंबरी? कसेल साहेबांनी गंभीरपणानेच तिला उलट प्रश्न केला. ते पुढे म्हणाले. कादंबरी, तुझ्या संसाराच्या बाबतीत चांगलेपणाची कल्पना काढण्याबरोबर तुला जितके आश्चर्य वाटतं तितकं मला खचित वाटत नाही आणि तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही वाटणार नाही. तुझी व तुझ्या संसाराची कथा मला पूर्णपणे माहिती आहे. पण त्यावरून तू जितकी तुझ्या संसाराच्या संबंधात निराश होतेस तितकं निराश व्हायला मला काहीच कारण दिसत नाही. जगात परमेश्वर नाही असे नाही, तर तो सर्व काळी अगदी आपल्याजवळ आहे. तुझी आतापर्यंतची खडतर तपश्चर्या परमेश्वराच्या ध्यानात आली नसेल अशी का तुझी कल्पना आहे? नाही, तसे मुळीच नाही. त्याच्याजवळ तुझी तपश्चर्या पूर्ण रुजू असून त्या तपश्चर्याचे फळ तो दयाघन तुला लवकरच दिल्याशिवाय राहणार नाही. कसेल साहेबांच्या या भाषणाचा कादंबरीवर कसल्या प्रकारचा परिणाम कोण जाणे, पण बराच झाला खरा. ती किंचित काळ गंभीर झाली. आपल्या मनावर बसलेल्या दडपणास दूर करण्याकरता तिने बोलण्याचा ओघ फिरवण्याचा प्रयत्न केला, पण तिला तो साधला नाही. ती म्हणाली, ते काही असो, पण केवळ मुलाबाळांकरताच तरी संपत्ती मिळवून ठेवावी असं तरी मला कुठं वाटतं. वडिलांनी हाडांची काढे करून संपत्ती मिळवावी आणि मुलांनी ऐत खाऊ बनून ती छंदी फंदीपणात गमवून बसावी हे मला मुळीच पसंत नाही. मुलाबाळांना ज्ञानदान देऊन कर्तव्य तत्पर व स्वावलंबी बनवले म्हणजे वडिलांचे मुलांविषयीचे कर्तव्य संपलं. मी आपल्या कल्पनेप्रमाणे मला जर मुलेबाळे झाली तर पप्पा, माझ्या वडिलांनी जसं मला ज्ञानदान दिलं तसंच मी माझ्या मुलाबाळांना ज्ञानदान देऊन स्वावलंबी करीन. मग त्यांच्याकरता म्हणून तरी मला पैसे मिळवून ठेवण्याची काय जरुरी?
कसेल साहेबांनी कादंबरीच्या बोलण्याचा एकंदर निष्कर्ष तिला परत हिंदुस्थानात जाण्याची अत्यंत उत्कंठा लागली आहे तेव्हा तिला दुसरा कोणताही विचार परवडणार नाही असा काढला व ते साहजिकही होते. तेव्हा आपणही आता विशेष आग्रह करण्यात तात्पर्य नाही असे ठरवून त्यांनी कादंबरीला विचारले. एकूण तू जाणारच म्हणतेस लवकरच, केव्हा करणार तयारी? मी परवाच निघायची तयारी करायची म्हणते. माझे सारे लक्ष घरी बाबांच्याकडे आणि आईकडे लागले आहे. ठीक आहे, कर मग तयारी. त्यावेळच्या कसेल साहेबांच्या उद्गारात हृदयातील भरलेला जडपणा प्रतिबिंबित झाला होता. प्रातःकाली इतकी सर्व बाजूंनी सुंदर अशी दुसरी वेळ कोणती असणार? त्यातून अशा मनोहर वेळेचे महत्त्व विलायतेहून येऊन नुकत्या सुएझ बंदरावर थांबलेल्या कीर्ती बोटीवरील उतारूंना अधिकच वाटले असल्यास नवल काय? स्थळ, काळ आणि प्रसंग या त्रयींचा हृदयंगम मिलाफ म्हणजे गीत, वाद्य, नृत्य या त्रयींच्या संमेलनातून रसिक हृदयाला जो नितांत रमणीय आल्हाद प्राप्त होतो त्याच्याशी तुलना केली तर ती सर्वथा जुळणारीच आहे यात शंकाच नाही. बोट नुकतीच थांबल्यामुळे सर्वांची एकच उडालेली धांदल. कोणी पाय मोकळे करण्याकरता म्हणून होडीतून धक्क्यावर जाण्याची गडबड करीत आहेत, कोणी बोटीत हिंदुस्थानला येण्याच्या तयारीने चढत असताना घाईने त्यांची त्रेधा उडवीत आहेत. सूर्यबिंब नुकतेच वर आल्यामुळे त्याची सौम्य व सुवर्णमय किरणे भूमध्य समुद्राच्या लाटांवर, तांबड्या समुद्रांच्या लहरीवर, अरबस्थानच्या भूप्रदेशावर आणि इजिप्तच्या जवळपास मिरवणाऱ्या भागावर मोठ्या डौलाने इतस्तः विहार करीत आहेत. जिकडे तिकडे उत्साहच उत्साह भरून राहिला आहे. कोळी लोक धक्क्यापासून बोटीपर्यंत आणि बोटीपासून धक्क्यापर्यंत आपल्या छोट्याशा होड्या नेण्यात चूर होऊन गेले आहेत. रात्री शांतपणे विश्रांती घेऊन नव्या दमाने सृष्टीशोभा पाहण्यास उत्सुक झालेल्या तरुण, हौशी व ज्ञानप्रिय उतारूंचा जमाव कीर्ती बोटीवर बराच होता. आणि याच बोटीवर कसेल साहेबांचा प्रेमाचा निरोप घेऊन हिंदुस्थानात यायला निघालेली आमची नायिका डॉक्टर कादंबरी होती. त्या ठिकाणी नयन मनोहर सृष्टी सौंदर्य पाहताना कादंबरीचे रसिक मन अगदीच तन्मय झाले होते. आपण आता लवकरच जन्मभूमीवर पाय ठेवणार या सुखद विचारात मग्न असता झोपी गेलेली कादंबरी जागी होण्याबरोबर त्याच विचाराने तिचे स्वागत केले होते. तिला अधिकच आनंद झाला. ती प्रसन्नतेने सृष्टीशोभा पाहण्याकरता डेकवर येऊन इकडे तिकडे येरझारा घालू लागली. या क्षणी तिच्या हृदय सागरावर उत्साहकारक अनंत विचारांच्या अनंत लाटा उसळत होत्या. भूमध्य समुद्रातील बोटीच्या मार्गे धावणाऱ्या त्या गमती माशाची मौज, तांबड्या समुद्रातील सूर्यप्रकाशामुळे तांबड्या दिसणाऱ्या खडकांची शोभा आणि हलक्या सलक्या पण चमत्कारिक वस्तू विकावयास आणणाऱ्या सोमाली पोरांचे गमतीचे सवाल व गिऱ्हाईकांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांची बँडच्या चालीवर गाणी यामुळे प्रवाशांना भरपूर करमणुकीची साधने उपलब्ध असल्याचा प्रत्यय येत असल्यास नवल काय. थोड्या वेळाने पहिल्या प्रथमची गडबड थांबली. काही मंडळी स्नानाच्या वगैरे तयारीला लागली. धक्क्यावरून काही मंडळी विश्रांती घेऊन परत येऊ लागली. जेवणाची वेळ जवळ येत चालल्यामुळे बोटीवरील कूक कंपनीच्या नोकरांची मारे तारंबळ उडून राहिली. बोटीवरील बहुतेक प्रवासी आमच्या कादंबरीशिवाय परदेशस्थ असल्यामुळे त्यांच्या रिवाजाप्रमाणे त्यांचे टेबलावरचे जेवण तयार होत होते. कादंबरीने आपल्या जेवणाचा विशेष विलायतेतल्या सर्व मुक्कामात जो सतत पाळला होता तोच जलप्रवासात आगबोटीसारख्या सर्व तऱ्हेने अडचणीच्या ठिकाणी मोठ्या निश्चयानेच कायम राखला होता. तो तिचा विशेष म्हणजे ती आपले जेवण कूक कंपनीच्या भटारखान्यात तयार होऊन एका मेळाने टेबलावर होणाऱ्या भोजन समारंभात न मिसळता आपल्या हातांनीच तयार करीत असे. स्वतःचे जेवण स्वतःच्या हातांनी तयार करण्यात तिला मुळीच कंटाळा येत नसे. ती MDची अत्युच्च डॉक्टरीची परीक्षा उत्तम रीतीने पास झाली असताना विलायत सारख्या स्त्री स्वातंत्र्याच्या निर्भयपणाने झेंडा फडकत असणाऱ्या ठिकाणी तिने काही वर्ष घालवली असतानाही तिला स्वतःच स्वयंपाक करताना ऐकून आमचा सुधारक समाज आश्चर्याने थक्क होऊन जाईल. आणि ही गोष्ट सत्य असली तरी त्यात तितके आश्चर्य मानण्याचे आमच्या मताने काहीच कारण नाही. कारण विलायतेत सुद्धा ती स्वयंपाक करीत असताना तिच्याबरोबरच्या पारशी, ख्रिश्चन आणि युरोपियन भगिनी थट्टेच्या आवाजात तिला ज्यावेळी प्रश्न करीत की हे काय असे तुम्ही गावंढळ बायकांसारखे करता मिसेस कादंबरी, आणि त्यावर कादंबरी त्यांच्याच थट्टेच्या आवाजात
पण असा झणझणीत टोला देई की काही पुसू नये. ती म्हणे, तुम्हाला माझ्या अशा वागण्यात गावंढळपणा वाटतो, तिथं माझा नाईलाज आहे. पण माझ्याकरता माझ्या हातांनी स्वयंपाक करण्यात मला जितका आनंद वाटतो, तितकाच आम्ही आर्य स्त्रिया पाश्चात्यांच्या अनुकरणाने कितीही वाहवलो असलो तरी या कामात अजून तरी आम्हाला परावलंबी बनावे लागले नाही, या विचारामुळे तितकाच अभिमान वाटतो. आणि असे सणसणीत उत्तर कादंबरीला तिच्या लहानपणी तिच्या मातेकडून मिळालेल्या सर्वोत्कृष्ट गृहशिक्षणाच्या योगानेच देता येत असे कोण म्हणणार नाही. असो. नित्याप्रमाणे इतर मंडळी जेवणाच्या तयारीच्या गडबडीला लागलेली पाहून कादंबरीनेही आपल्या कॅबिनमध्ये जाऊन स्वयंपाकाची सिद्धता केली. एकटीचे जेवण तयार करण्यास असा कितीसा उशीर लागणार? स्वयंपाक तयार करून ठेवून जेवणाची ठराविक वेळ होईपर्यंत वेळ जावा म्हणून कसलेसे वाचावयाचे पुस्तक घेऊन कादंबरी डेकवरच्या मोकळ्या हवेत पुस्तकाची पाने चाळीत पुन्हा येरझाऱ्या घालू लागली. थोडा वेळ गेला असेल नसेल, तोच कादंबरीच्या कॅबिनचा स्टुअर्ट दुरून कादंबरीकडे काही सहेतुकतेने डोकावतो आहे असे दिसले. त्या स्टुअर्टकडे कादंबरीचे लक्षच नव्हते. त्याला तिच्याशी काहीतरी बोलावयाचे, विचारावयाचे होते. पण तितक्यात तिचे लक्ष त्याच्याकडे गेलेच. तो आपणाबरोबर काहीतरी बोलायच्या किंवा आपले काही कामबीम आहे की काय याची चौकशी करण्याकरता आला असावा अशी कल्पना करून कादंबरीने काय आहे एवढेच त्याला विचारले. स्टुअर्ट पुढे झाला आणि त्याने कादंबरीला म्हटले, नाही, मी आपल्याला असे विचारायला आलो होतो की आपण आतापर्यंत बोटीवर एकट्याच हिंदू प्रवासी असल्याने आपले जेवण स्वतंत्र करीत होता, पण आज या बंदरावर दुसरेही एक हिंदू प्रवासी बोटीवर चढले आहेत. तेव्हा बरोबर तुम्हीही टेबलावरच जेवण घेणार की नेहमीप्रमाणेच चालवणार हे कळले म्हणजे बरे. त्यांच्याकडे चौकशी करण्याकरता गेलो त्यावेळी ते म्हणाले, मी एकटाच हिंदू प्रवासी या बोटीवर आहे की माझ्याप्रमाणे आणखी दुसरा कोणी हिंदू आहे? असला म्हणजे आम्ही हिंदू मिळून स्वतंत्र टेबलावर बसू. कादंबरीने चटकन उत्तर दिले, ते हिंदू दुसरे प्रवासी कुठे आहेत? माझी जेवण घ्यायला काही हरकत नाही, पण माझे जेवण मी करते नि आताही केलेच आहे. त्यांची तशीच इच्छा असेल तर त्यांनी माझ्याकडे यायला काही हरकत नाही. कुठे आहेत ते? कादंबरी असे विचारित आहे तोच समोरून त्याच बाजूला तो नवा हिंदू प्रवासी डेकवर फिरत फिरत आलेला त्या स्टुअर्टने कादंबरीला दाखवला. इतक्यात तोही जवळ येऊन पोचला. हा नवीन प्रवासी एक बंगाली तरुण विलायतेत उच्च शिक्षण संपादून आणि सर्व देशभर फिरत फिरत अनुभवजन्य ज्ञानाची जोड करीत करीत व प्रवास संपवून आपल्या आवडत्या मायदेशाला निघाला होता. हा घरचा दांडगा जमीनदार उच्च शिक्षण संपन्न आणि हिंदुस्थानवासी असल्यामुळे त्याला पाहताच कादंबरीला साहजिक आपल्या देशबंधूच्या नात्याने आदर वाटला. मधुचंद्रांना, त्या बंगाली तरुणाचे नाव, पाहताच जसा कादंबरीच्या मनात आदरभाव उत्पन्न झाला, ती स्थिती कादंबरीसारख्या उच्च विद्याविभूषित विदुषीला, देशभगिनीला पाहताच मधुचंद्राची झाली असल्यास त्यात मानवी मनोधर्माला साजेसेच होते असे म्हटल्या वाचून गत्यंतर नाही. कादंबरीबद्दल बोलताना स्टुअर्टने तिच्या संबंधाने स्वतःला माहीत झालेली काही हकीकत मधुचंद्रास सांगितली होती. तेव्हा आदरानेच पुढे येऊन त्याने कादंबरीला म्हटले, या बोटीवर आपण एकट्याच हिंदू प्रवासी आहात हे आत्ताच मला यांच्याकडून कळले. आपल्याला पाहून फार बरे वाटले. कादंबरीने निराळ्या शब्दात पण त्याच अर्थात मधुचंद्राचा गौरव केला. अशा रीतीने बोटीवर एकदेशी माणसे मिळाली म्हणजे त्यांना कोण आनंद होत असेल याची कल्पना करणे फारसे कठीण नाही. अशा प्रकारचा अनुभव नेहमी मिळण्यासारखा असतो. एकाच खेड्यातील दोन माणसे आपल्या खेड्यात असताना परस्परांविषयी पूर्णपणे बेफिकीर किंबहुना एखादी वेळी द्वेषीही असली तरी कार्याकारणे तीच दूर प्रांतात फार दिवसांनी जर भेटली तर त्यांना परस्परांबद्दल कोण आदर व प्रेम वाटत असले पाहिजे. ती स्थिती यावेळी आमची डॉक्टर कादंबरी आणि मधुचंद्र बॅरिस्टरीची परीक्षा देऊनच परत येत होते यांची झाली असल्यास नवल नाही. दोघांची अशा रीतीने बोटीवरील प्रवासाला शोभण्यासारखी घाईची ओळख झाल्यानंतर एकमेकांची योग्यता, विद्वत्ता, दर्जा, नाव गाव वगैरे समजावून घ्यावयाला दोघांनीही फारसा वेळ वाया जाऊ दिला नाही. इतकेच नव्हे तर फारच थोड्या वेळात प्रारंभीचा औपचारिकपणाही मोकळेपणाने टाकून ती दोघे बोलू लागली. सुएझपासून हिंदुस्थानपर्यंत उरलेला प्रवास
आतापर्यंत गेलेल्या काहीशा एकाकीपणाच्या उदासीनतेची उणीव बॅरिस्टर मधुचंद्राच्या सहवासाने भरून काढू शकेल असे कादंबरीला वाटले. आणि मधुचंद्रालाही कादंबरीसारख्या विदुषीची ओळख व सहवास याचा अलभ्य लाभच झाला असे वाटून आनंद झाल्यास नवल नाही. त्यानंतर डॉक्टर कादंबरी व बॅरिस्टर मधुचंद्र यांचे बोटीवर बॉम्बे हार्बरला येईपर्यंत जेवण व तेही कादंबरीने तयार केलेले एका ठिकाणी व्हावयाचे असे काहीसे ठरल्यासारखे झाले. त्यामुळे या दोघांनाही बोलाया चालायला वगैरे भरपूर वेळ मिळू लागला. त्या वेळात साहजिकच बुद्धीने कादंबरीच्या लक्षात बॅरिस्टर मधुचंद्राची विद्वत्ता, त्यांच्या स्वभावाची एकंदर दिशा वगैरे संबंधी काही गोष्टी अचूक आणून ठेवल्या होत्या. पण कादंबरीच्या मनमोकळ्या पण खोल, मधुर पण स्पष्ट असल्या संभाषण प्रसंगांनीही तशा प्रकारचा कादंबरीच्या स्वभावाचा ठाव मधुचंद्राला लागणे शक्य नव्हते. परिचयानंतर बोट चालू असताना डेकवर येऊन प्रतिक्षणी बदलणाऱ्या सृष्टी सौंदर्याचे निरीक्षण करीत असता त्या सुंदरतेवर दोघांच्याही विद्वत्ता प्रचूर भरारीच्या काव्यकल्पनेच्या कोट्या ऐकायला मिळू लागून त्यांची हृदये निर्व्याज आनंदातिशयाने उचंबळून येऊ लागली. त्याच दिवशी 2 प्रहरी डेकवर दोघेही 2 इझी चेअर्सवर बसून समुद्राची शोभा पाहत इकडच्या तिकडच्या गप्पाटप्पा करीत बसली होती. कादंबरीला काहीतरी विचारून तिच्याकडून गमतीची उत्तरे काढण्यात मधुचंद्रांना कोण धन्यता वाटत होती. त्यावेळचा संभाषणाचा ओघ बोलता बोलता कोणीकडच्या कोणीकडेच वाहवला होता. बाकी कादंबरीबाई, तुमचे नाव ऐकून देखील फार आश्चर्य वाटले. कादंबरी या नावात नॉव्हेल्टी, नाविन्य कसे ओतप्रोत भरले आहे. पण त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? माझी अशी कल्पना होती की अशी नाविन्यपूर्ण नावे काय ती आमच्या बंगालमध्येच ठेवण्याची चाल आहे. पण तुमचा महाराष्ट्र ही अशी नावे ठेवण्याच्या बाबतीत खूपच पुढे गेलेला आढळून आला. तर मग माझ्या या नावाचा थोडा पूर्व इतिहास कळला, कादंबरी किंचित स्मित करीत म्हणाली. तर तुम्हाला आताहूनही अधिक आश्चर्य वाटेल अशी माझी खात्री आहे. ते कसं काय? मधुचंद्राने उत्कंठतेने विचारले. माझ्या नावात नाविन्य आणण्यासंबंधाने बंगाल आणि महाराष्ट्र यांचीच परिस्थिती लक्षात घेऊन भागायची नाही, तर त्याहीपेक्षा विशेष म्हणजे माझ्या जन्माच्या वेळी माझ्या कमलिनी, कलावती या नावाप्रमाणे मी माझ्या आवडीप्रमाणे माझे नाव मूर्तिमंत नॉव्हेल्टी, कादंबरी ठेवीन असे एका ज्योतिषाने माझी पत्रिका पाहून भविष्य वर्तवले होते. हे विशेष नाही का? हे ऐकून तर मधुचंद्र थक्कच झाला. तो म्हणाला, आणि म्हणूनच आपले नाव कादंबरी हे कायमचेच पडले वाटतं. उघडच आहे, कादंबरीने सरळच उत्तर दिले. माझ्या पत्रिकेत हे नाव आहेच, पण इंग्लंडला जाण्यापूर्वी माझे नाव कमलिनी होते. आता मी ते बदलून कादंबरी हे नाव धारण केले आहे. नंतर समुद्र, आकाश आणि बोटीच्या पाठीमागे एक लांबच शुभ्र फेसांची विलसणारी चकचकीत ओळ वगैरे पाहण्यात काही थोडा वेळ गेला. पुन्हा मधुचंद्राला काहीतरी विचारण्याची लहर लागली. औपचारिक प्रश्नात पुन्हा विचारण्यासारखे काय आहे हे त्याचे त्याला सुद्धा पूर्णपणे कळत असताना त्याने मागे केलेलाच प्रश्न पुन्हा कादंबरीला केला. त्याचे त्याला हसूही आले आणि ते साजरे करण्याकरता दुसऱ्याही भाषणाची पुस्ती पहिल्या भाषणाला त्याकरता प्रथमच जोडावी लागली. तो म्हणाला, काय असेल ते असो, पण कादंबरीबाई, तुम्हाला निरनिराळे प्रश्न विचारावे आणि त्यांची उत्तरे मिळवावी या हेतूने मी प्रश्न विचारण्याच्या नादात असताना कशी माझी मौज होत आहे पहा. मनात नसतानाही किंवा विचारलेला प्रश्नही पुन्हा विचारणे हास्यास्पद होणार असे असताना मी पुन्हा त्याच मार्गाने जात आहे. आता हेच पाहना, मी तुम्हाला तुमच्या घराची माहिती 1-2 वेळा तरी विचारली असेल, तरी पण आणखी विचारावीशी वाटते. तुमच्या घरी कोण कोण आहे म्हणता? तुमचे वडील, मातोश्री आणि वृद्ध आजी, होय ना? हो. आणखी? आणखी सांगण्यासारखे असे माझे म्हणायला दुसरे कोणीच नाही. असे का? असे म्हणून काही थोडा वेळ थांबून मधुचंद्राला कसली तरी शंका आली. म्हणून त्याने कादंबरीकडे एकवार काही हेतूने निमिष मात्र दृष्टिक्षेप केला. परंतु त्या दृष्टिक्षेपाने संशय निवृत्ती व्हावी तशी झाली नाही. म्हणून म्हणा किंवा आणखी काही अन्य कारणाने म्हणा, मधुचंद्राने कादंबरीला सहज म्हणून पुन्हा विचारले, तर मग आपण अजून अविवाहितच आहात तर? छे, मुळीच नाही, माझे लग्न झाले आहे, कादंबरीने पटकन उत्तर दिले. ती पुढे म्हणाली, पण अशी शंका तरी आपल्याला कशी आली?
आमच्याकडे मुली वाढवण्याची चाल, काही वर्षापर्यंत वाढवण्याची चाल हलके हलके प्रचारात येत चालली आहे हे खरे, पण त्यालाही अजूनपर्यंत बरीच आकुंचित अशी मर्यादा आहे. माझे लग्न माझ्या लहानपणीच झाले आहे. होय का? बॅरिस्टर काहीसे मनाशीच ओशाळून म्हणाले. पण लग्न झाले आहे आणि ते लहानपणीच असे कळताच ते बरेच गोंधळून गेले. थोड्या वेळापूर्वी आई, बाप आणि वृद्ध आजी याशिवाय आपले म्हणायला दुसरे कोणी नाही असे कादंबरी सांगते. स्त्रीला नवरा म्हणजे कोणीच नसतो काय? अशी कल्पना त्यातून अस्सल हिंदू स्त्रीची कल्पना कशी असू शकेल? हा एक विचार. व दुसरा विचार असा की ज्या अर्थी MD झालेली त्या अर्थी हिचा नवराही तिच्या विद्वत्तेला, रूपाला शोभण्यासारखा बडा विद्वान, खूप श्रीमंत असला पाहिजे. आणि म्हणून बॅरिस्टर साहजिकच गोंधळले. ही त्यांची गडबड कादंबरीच्या लक्षात आली नाही असे नाही, पण त्याची तिला मौजच वाटली, कारण त्याचा उलगडा करणे तिला अशक्य असे मुळीच नव्हते. यापुढे बॅरिस्टर आपल्याला काय प्रश्न विचारणार याची कल्पना ती करीत होती. तोच तिने कल्पना केल्याप्रमाणेच बॅरिस्टरांनी तिला प्रश्न केला. त्यांनी विचारले, मग ते कुठे आहेत? इंग्लंडात की जर्मनीत? कुठच्या युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आहेत की? छे छे, तसा काही प्रकार नाही. ते इंग्लंडात नाहीत की जर्मनीतही नाहीत. त्यांच्या विचारण्याची कल्पना आल्यावर त्यांना पुढे बोलण्याची तसदी न देता तिने बॅरिस्टरला थांबून त्यांना सांगून टाकले, आपण कल्पना करता तितके ते शिकलेलेही नाहीत. मग तर ते केवळ महाराष्ट्रातले शेतकरी आहेत. कादंबरीच्या ह्या सांगण्यावर बॅरिस्टरचा प्रथम विश्वासच बसेना. इतकी तिने सांगितलेली हकीकत त्यांना असंभवनीय वाटू लागली. पण असे नसते तर, आणि तेही स्वतः संबंधाच्या इतक्या निराशेच्या प्रकारचे खोटे कोण सांगेल असे वाटून असेलही खरे, अशी त्यांनी मनाची समजूत करून घेतली. परंतु कादंबरी जर विवाहित आहे, तिचा नवरा एक शेतकरी का होईना पण जिवंत आहे, आणि ही इतकी विद्वान, चतुर, समंजस अशी असताना नवऱ्याचा उल्लेखही तिने आपण विचारल्याशिवाय केला नाही. इतकेच नाही तर आपले माहेरच्या 4-2 मंडळींशिवाय या जगात दुसरे कोणीच नाही असे स्पष्ट सांगितले. ते का? हे गूढ बॅरिस्टर मधुचंद्राला उकलायचे होते आणि त्यांनी धैर्याने तेही गूढ उकलावायचे म्हणून ठरवून पुन्हा कादंबरीला विचारलेच. मग असे कसे हो कादंबरीबाई? मला तुमचा अर्थच नीटसा कळला नाही. आपले पतिराज असताना माहेरच्याशिवाय दुसरे कोणी नाही असे तुम्ही सांगितलेच कसे? आपल्या मनाला त्रास होण्यासारखा प्रश्न आहे अशी माझी कल्पना आहे, आणि असे असतानाही मी विचारित आहे याबद्दल क्षमा करा. पण मला जरा हे गूढच वाटले म्हणून मी विचारण्याचे धाडस केले आहे. त्यात गूढ असे काहीच नाही, आणि आपला मला त्रास झाला ही कल्पना माझ्या दृष्टीने खोटी नसली तरी मला त्रास होण्यासारखे त्यात काहीच नाही. आमच्या इकडची म्हण तुम्हाला माहीत नसेल असेही नाही. उत्तम शेती हे जर खरे मानायचे, आणि आहेच ते, तर माझे पती शेतकरी आहेत यात मला भूषणच वाटते. पण काय? भूषण वाटत असूनही त्यांच्याबद्दलची माहिती द्यायची कशी राहिली? मधुचंद्रांनी मध्येच विचारले. पण त्यांनी मला टाकले आहे. चेहऱ्यावर कसल्याही प्रकारचा विकार दिसू न देता तिने सांगितले. पण ते ऐकून बॅरिस्टरांना विजेचा धक्का बसल्यासारखा झाला. त्यांनी बाह्यतः तसे काही दाखवले नाही, पण काहीशा आश्चर्याने विचारलेच, आपल्याला पतीने टाकले आहे? कारण काय? कारण एक त्यांना की एक ईश्वराला ठाऊक. मला काहीच माहिती नाही. माझ्याकडून मी पत्नी धर्माला कळून न कळून कृतीने, वाचेने, मनाने कधीच चुकलेली नाही ही माझी खात्री आहे. आणि अशाही स्थितीत मला लहानपणीच घराच्या बाहेर घालवल्याने माझ्या या पुढील आयुष्यात लागले अशा प्रकारचे वळण लावण्याची पुण्याई माझ्या प्रिय मातापितरांची आहे. त्यांनी मला प्रथम सुशिक्षण देऊन हा माझा शिक्षणाचा प्रचंड खर्च केला. यापेक्षा कादंबरीच्या पतीविषयीची चर्चा अधिक करणे बरे नव्हे असा विचार मनात येऊन तो विषय मधुचंद्राने तितकाच थांबवून बोलण्याच्या ओघात अनायासेच कादंबरीने शिक्षणाकडे वळवला होता तिकडे ते वळले. ते म्हणाले, तुमच्या पहिल्या आयुष्याच्या भागाशी पुढच्या अभ्यासाच्या करिअरची तुलना केल्यानंतरही कौतुक वाटल्याशिवाय खरंच राहत नाही. आणि माझी खात्री आहे की आमच्या देशाचा उद्धार आपल्यासारख्या ज्ञानसंपन्न रत्नाच्याकडूनच होणार आहे. आता तुम्ही हिंदुस्थान गेल्यावर तुम्हाला तुमच्या ज्ञानाचा फायदा तुमच्या देशबांधवांना द्यायला केवढा तरी प्रांत आहे. देशकार्य, देशहित करताना
तुम्हाला केवढी धन्यता आणि जीवित सार्थक्य वाटेल. होय, कादंबरी म्हणाली. माझ्याप्रमाणे आपली ही स्थिती आहे हे पाहून मलाही किती आनंद होतो आहे म्हणून सांगू. मला माझ्या महाराष्ट्राचे कल्याण करण्याची जितकी हौस व हुरूप आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या बंगालची सुधारणा करण्याची हौस व हुरूप असून दोघांनाही आपल्या महत्वाकांक्षा शेवटास नेण्यास साधने सिद्ध आहेत. पण पाहायचे आहे इतकेच की विलायत सोडल्यापासून हिंदुस्थानच्या भूमीवर पाय ठेवीपर्यंत विलायतेत असताना भावी देशकार्याचे रचलेले मनाचे मनोरे हिंदुस्थान जसजसे जवळ येत जाईल तसतसे काही जीव धरून राहतात की हलके हलके कल्पनेच्या वातावरणातच विरघळत जाऊन शेवटी जन्मभूमी गाठण्याबरोबर त्यांचा मागमुसही राहतो की नाही एवढेच. या काहीशा विनोदी पण बऱ्याचशा मार्मिक अशा युक्तिवादाने बॅरिस्टर मधुचंद्रालाही खरोखरच वस्तुस्थिती दर्शनाचा किंचित कालभास होऊन हसू आले. ते उत्तरादाखल म्हणाले, आपण म्हणता ते अगदीच खोटे नाही. पुष्कळांच्या बाबतीत आपल्या कल्पनेप्रमाणेच हुबेहूब करून दाखवले आहे खरे. तेव्हा तशी स्थिती आपली होऊ द्यायची की त्यापेक्षा काही निराळे वळण गिरवायचे हेच आपणाला सध्या ठरवीत बसणे भाग आहे. नाहीतर दूरदेशी असताना एखाद्या प्रतिभासंपन्न कवीच्या भरारीलाही लाजवणारे देशाच्या कल्याणाची काळजी वाहण्यासंबंधी विचार चालू असतात. त्याचा प्रत्यक्षात यायच्या सुरुवातीलाच जन्मभूमीवर पाय ठेवल्याबरोबर त्यांचा लोप होऊन देशकार्य, राष्ट्रहित, लोककल्याण, राष्ट्रसेवा इत्यादी सर्व झूट म्हणून बाजूला सारून लगेच आपण परदेशाहून आलेले विद्वान झालेले मोठ्या दर्जाचे साहेबांच्या बरोबरीचे असे वाटून आपल्याच गरीब स्वदेश बंधूंना हिडीस करण्यात सार सर्वस्व मांडण्यात इति कर्तव्य समजायचे हा प्रश्न आहे. या कादंबरीच्या विचारसरणीवर मधुचंद्र खुश झाले. पण त्याच वेळी त्यांच्या हृदयफलकावर त्यांना कळून की न कळून कोण जाणे जिचे विचार इतके थोर, जी इतकी विद्वान, जी इतकी रूपगुण संपन्न, तिला तिच्या पतीने घराबाहेर घालवावी हे नीचपणाचे कृत्य नव्हे काय. असले वाक्य कुणीतरी कोरून गेले. पुढे असेच काहीतरी बोलत बोलत दोघेही विश्रांती घेण्याकरता बऱ्याच वेळानंतर आपल्या केबिनमध्ये गेली.